हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू क्षितिज आयस. आज आपण बघणार आहोत एमपीएससी प्रिलिम्स 2025 साठी सुरू केलेल्या प्रिलिम्स पंच या सिरीजचा पार्ट नंबर 11, ज्यामध्ये आपण डेली 5 क्वेश्चन डिस्कस करतो, ज्याचा फायदा 100% तुम्हाला तुमच्या येणाऱ्या पूर्वपरीक्षेसाठी होईल. तर आज आपण डिस्कस करणार आहोत एन्शियंट आणि मिडिवलचे काही 5 क्वेश्चन्स. तर आजचा पहिला क्वेश्चन, द इंडस व्हॅली पीपल प्रायमरली युज्ड विच मेटल? ऑप्शन आहेत आयर्न, कॉपर, ॲल्युमिनियम, ब्रास. तर याचं करेक्ट आन्सर येतं कॉपर. इथे आपल्याला काही कॉपरचे टूल्स पाहायला मिळतात. आता एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी की त्यांना बाकीची मेटल्स पण माहित होते, जसं की गोल्ड असू दे, सिल्वर असू दे किंवा ब्रॉन्झ, पण आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारले तर प्रायमरली विचारले, म्हणून आपलं करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन बी कॉपर. आता त्याच्यानंतर आपण बाकीचे ऑप्शन बघू, जसं की आयर्न. आयर्न आपल्याला मोस्ट ऑफ दी वैदिक पिरियड मध्ये पाहायला मिळतं. ॲल्युमिनियम आणि ज्या जुन्या सिव्हिलायझेशन होते त्याचा एवढा काही खास संबंध नाही. पुढचा, द फेमस नटराजा ब्रॉन्झ इमेज इज असोसिएटेड विथ. तर नटराजा ही ब्रॉन्झ इमेज कशा रिलेटेड असोसिएट आहे? तर ऑप्शन आहेत चोलाज, पल्लवाज, चालुक्यज, राष्ट्रकूटाज. तर याचं करेक्ट आन्सर येतं ऑप्शन ए चोलाज. हे आपल्याला नटराजाची इमेज पाहायला मिळते. आता बाकीच्या गोष्टी बघून घेऊ, बाकीचे ऑप्शन. आता पल्लवाज आपल्याला जे रॉक कट टेम्पल्स आहेत, रॉक कट टेम्पल्स जे की आपल्याला महाबलीपुरम मध्ये पाहायला मिळतात, हे पल्लवाच्या काळात घडून गेलेले आहे. त्याच्यानंतर चालुक्याबद्दल आपल्याला जे केव आर्किटेक्चर आहे, जे की आपल्याला बदामी मध्ये पाहायला मिळतं, याच्या रिलेटेड आपल्याला असोसिएशन पाहायला मिळतं. तसंच राष्ट्रकूटाचा आपल्याला महत्वाचं म्हणजे कैलास टेम्पल आहे. कैलास टेम्पल आपल्या एल्लोरा केव्ज मध्ये, याच्या रिलेटेड आपल्याला राष्ट्रकूटांचं काम पाहायला मिळतं. ठीक आहे, तर हे झाले आपले चार ऑप्शन डिस्कस करून. आता पुढचा क्वेश्चन, हु इज द नोन एज द नेपोलियन ऑफ द इंडिया? कोणाला भारताचा नेपोलियन म्हणून ओळखलं जातं? ऑप्शन आहे समुद्रगुप्त, अशोका, चंद्रगुप्त मौर्य आणि हर्षवर्धन. तर याचं करेक्ट आन्सर येतं समुद्रगुप्त. ही आपल्याला इमेज पाहायला मिळते. आता ही इमेज टाकण्याचं कारण काय? कारण काय, इथं तुम्हाला त्याची जी नाणी पाहायला मिळतात समुद्रगुप्तांची, तिथं आपल्याला ही इमेज मध्ये ते विणा वाजवताना दिसतात. कधी कधी तरी आपल्याला विचारलं जातं की कोण विणा वाजवण्यात प्रावीण्य होतं, तर आपल्याला सहजपणे सांगता येईल समुद्रगुप्त. ठीक आहे, तर आपण यांना नेपोलियन म्हणून ओळखलं जातं. तर आता बाकीचे ऑप्शन बघता आपण असं सांगू शकतो की अशोक, जे कलिंग वॉर साठी आपण ओळखलं जातो, तसंच चंद्रगुप्त मौर्य साम्राज्याच्या स्थापनेसाठी ओळखलं जातं. ठीक आहे, पुढचं, द अर्लिएस्ट एव्हिडन्स ऑफ द कॉटन कल्टिवेशन इन इंडिया कम्स फ्रॉम. ठीक आहे, अर्लिएस्ट एव्हिडन्स आपल्याला कॉटन कल्टिवेशनचा कुठून मिळतो ते विचारले. हडप्पन सिव्हिलायझेशन, लोथल, मेहरगड, कालीबंगन. तर याचं करेक्ट आन्सर येतं ऑप्शन ए हरप्पा. तर आता इथं बाकीच्या गोष्टी दिल्यात, जसं की आपल्याला हरप्पा कुठं आहे किंवा बाकीचे जी ठिकाण आहेत हरप्पन सिव्हिलायझेशन मधली, ती पण तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर हरप्पा आपण बघितले की मेन साइट शोधलेली, जी की 1921 मध्ये दयाराम साहनी यांनी शोधून काढलेली, म्हणूनच आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनला हरप्पन सिव्हिलायझेशन म्हणून ओळखलं जातं. तसंच आता बाकीच्या गोष्टी बघता, जे लोथल आहे तिथं आपल्याला डॉकयार्ड पाहायला मिळतं. ठीक आहे, डॉकयार्ड पाहायला मिळतं, जे की आपल्याला गुजरातच्या इथं पाहायला मिळतं. हे आहे आपलं लोथल. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन मेहरगड. मेहरगड ही प्री हरप्पन साइट आहे, त्यामुळे आपल्याला इथं काय पाहायला मिळणार नाही, कारण काय हा जो मी फोटो टाकलाय तो मॅच्युअर फेजचा आहे. मेहरगड ही प्री हरप्पन साइट आहे. त्याच्यानंतर कालीबंगन इथं आपल्याला कुठे आहे, ठीक आहे, या इथं पाहायला मिळतं. कालीबंगन मध्ये आपल्याला फायर अल्ट्रास असू दे, कालीबंगन आपल्याला फायर अल्ट्रास याचे एव्हिडन्सेस मिळाले, इथं डॉकयार्ड मिळाले. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, हु रोड द संस्कृत ग्रामर अष्टाध्यायी? अष्टाध्यायी हे बुक कोण लिहिलं? ऑप्शन आहेत पतंजली, पाणिनी, कालिदास आणि भारता. तर याचं करेक्ट आन्सर येतं ऑप्शन बी पाणिनी. ठीक आहे, तर हा आपल्याला एक स्टॅम्प पाहायला मिळतो, जो की 2004 चा आहे. तिथं पाणिनींचं हे इमेज टाकण्यात आलेली. ठीक आहे, तिकीट आहे. त्यानंतर आता बाकीचे ऑप्शन बघू, जसं की पतंजलींनी महाभाष्य हे लिहिलं. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन येतो पाणिनी रिलेटेड आपण बघितले. त्यानंतर कालिदासांबद्दल आपल्याला बऱ्याचशाच गोष्टी आहेत, जसं की हे संस्कृत पोएमिस्ट आहे, तसंच ड्रामेस्टिक
ड्रामा वगैरे प्ले करायचे ही त्यांच्या रिलेटेड माहिती पाहायला मिळते. त्यानंतर भारता यांचं बुक म्हणजे लिखाण आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे नाट्यशास्त्र. ठीक आहे, यांचं आपल्याला पाहायला मिळतं नाट्यशास्त्र. ठीक आहे, तर हे झाले आजचे 5 क्वेश्चन. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या सिरीजच्या अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.